दिशा वेगळी मन देवीला हाक मारताना आता मळगळगावात तुम्ही प्रांगणात येतात का नाही, डोळे झाकले पाहिजे, एकदा मूर्ती साठवली पाहिजे आणि ज्यावेळेस संकट येईन त्यावेळेस ती मूर्ती आठवणीत आणायची बस. त्याला का रोज जायचं. तुम्ही बाबा हे देवाचा कलर कसा आहे, देवाची नजर कशी सरळ, कशी समचरण दृष्टी आहे की नाही. देवाची नजर सरळ आणि देवाचा कलर सावळा. देव वरून सावळा का आतून वरून, तुम्ही वरून गोरे का आतून वरून आणि आतून. देवाची नजर सरळ, आपली नजर लागत का देवाची. म्हणून तर लहान पोराला गालाला टिक्का लावतात कशासाठी, काय लागूनी, कुणाची, आल्या गेल्याची, आजच्या महाराजाची. मी गाडी घेतली आता नवी, मला फोन आला आमच्या मेवणीचा. मला 2-3 मेवणी आहेत, चुलत निलत आहेत, सगळे हलकट आहेत. तुम्ही म्हणता मेवणी हलकट असतात, अहो लई खोडीच्या. आता मला लग्न आणि त्यांचं लग्न सोबतच झालं आहे मंडपात. आता त्या नवरे आहेत म्हणलं गप मारावा का नाही, आमच्या मंडळीला टोचायच्या बाया दाजीचा कलर गेला. बरं त्यांचा माल म्हणजे ओरिजिनल, ते सगळे चष्मी बिष्मी लावून. आता मी चष्मा का लावला नव्हता, चष्मा मी सारखा दिसला असं. आणि ते 15 रुपयाचे चष्मे लावून ती ताईट गडी, मी आपला असं. आमची सासूही रडायची मला बघून. म्हणलं मामी तुमच्या घरी कुणी मेलं का काय. ते डंगार म्हणलं तुम्हाला पाहून रडत आहे. आणि ती म्हातारी 1.5 महिना आमच्याकडे राहते आता. आता म्हणते आमचा थोरला जावाय देव आहे, पहिलं भूकंपात घेतली का तू. आमची मंडळी खास महाराज ती त्या पुरीला ती अशी जळा द्या. आता ती आमच्याकडे कधी कधी येतात ना ते कार्ट्या, मग गप्प मरत नाहीत. आता त्या दिवशी ती एक म्हणत होती, नाही 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 तुम्ही गाडी घेतली पण मी लिंबू, मिरची, काळी बाहुली आणि काताड हे बनवून ठेवलंय. ती कुठे गेली असेल पुण्यात, ती मिळतं इकत आणलं असेल. मी दाजी तुमच्या गाडीला बाहुली बांधणारच आहे. म्हणलं का, म्हणले तुमची गाडीचे लय ॲक्सिडेंट झाले त्याच्यामुळं माझ्या असं डोक्यात आहे, नजर लागल्यामुळं ॲक्सिडेंट होते, काळी बाहुली बांधायची पुढं. म्हणलं तुला येड लागलं की एवढा मोठा काळा बाहुला पुढं बसलेला असतो, गाडीला नजर लागेल का ह्याला उगा कुठं नाही. एक ध्यानात ठेवा, कुणी इथून पुढे एक विनंती करतो, आपण वरून बदललं नाही पाहिजे इथून. आता आम्ही इथून बदललो बरं का. मी बाबांना आता मला वाटतं आपला नंबर मागच लागला होता 22/1/2024 इथं कार्यक्रम होता ना. हा 22/1 राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा. तो दिवस साधून होता, पण मध्येच एक मोठं संकट आलं गावावर. एक मोठी प्रतिष्ठित माणूस गेल्यामुळं कार्यक्रम कॅन्सल झाला. बाबा म्हणले काय करावं लागेल, कॅन्सल झालं. काय होत त्याला, बरेच दिवस गेले. बाबांनी फोन केला, म्हणले आत्ता करायचं कीर्तन. म्हणलं चालू. ते म्हणले पैसेच कसं करायचं, म्हणले 1 एकर जमीन द्या. पण एक ध्यानात ठेवा, प्रेम भाव महत्वाचा. आता तुमचा एवढा परिसर आहे, आम्ही इथून किती वेळेस जात असताना तुम्हाला माहिती, किती वेळेस माझं पुरं आयुष्य इथूनच जात आहे. आम्ही इतकं इथून घेतो की मी 2000 मला वाटतं 96 पासून 97-98 2000 इथूनच आळाफाटा आपलं कल्याण मुंबई इथूनच जायचं. अख्ख्या रात इथून जातो आम्ही. तुम्ही आम्हाला बघायला मिळतात कसे आहात, काय जजमेंट आहे, गावं कसे आहेत, विचार काय, जजमेंट कसं आहे. तुमच्याकडे लई गोड काम आहे, पाणी अडवा पाणी जिरवा तुमच्याकडे कमी, चांगलं काम आहे. पण
पाणी कमी जरी असलं तर विचार श्रीमंत आमच्याकडे ती पाणी अडवा पाणी जिरवा योजना नाही आहे आमच्याकडे एकमेकाला अडवा पण तुमच्याही भागामध्ये इथून पुढं थोडं बदल करायचं आता नुसतं उपवास धरला आणि नुसतं चिंतन केलं आणि दसऱ्या दिवशी सोडलं असं नाही करायचं आज इथंच ठरवायचं बळगंगेच्या समोर जायचं माते मला कुणाविषयी